पितृदोष झाल्यानंतर लग्नाचा योग येत नाही. की लग्न न जुळणे ह्याच्या मागे मेन कारण असतं की बऱ्याच जण काय असतं की पितृदोष असे अधुऱ्या यांनी भरपूर असे ऍक्सिडेंट म्हणा कशाने भरपूर लोक जातात. त्या प्रॉब्लेम पितृदोषमुळे असे प्रॉब्लेम होतात. घरात कलह तयार होणे, हे लग्न न जमणे, अशा भरपूर गोष्टी की मुलांनी आपल्या अपेक्षेनुसार वागणे. असे म्हणजे पितृदोष घरात म्हणजे थोडक्यात ती कसं असतं नकारात्मक ताकद घरात तयार होते. कारण पितृदोष म्हणजे पुढचा आत्मा घुरपळत राहतो ना, याला माझ्या मुलाचं काय असं. पितृदोष झाल्यानंतर लग्नाचा योग येत नाही. बघायला गेलं मुलीला पटलं तर मुलाला पटत नाही. अशा भरपूर गोष्टी भरपूर आल्या माझ्याकडे. मी त्याच्यावर बी मुद्दे काढून दिले. लोक काय म्हणतात नाशिकला जा, नागबली घाला, 50,000 घाला. तसलं काहीच नाही. मी त्यांना सिंपल उदाहरण देतो. त्याला प्रॉब्लेम पितृदोष सॉल्व्ह करायला काहीच लागत नाही. फक्त 7 शनिवार 7 शनिवारी पिंपळाजवळ कशाचं पान घ्यायचं, भात आणि दही आपल्या घरावरती ठेवायचं. इथे 7 शनिवार हे प्रयोग केला, जर रिझल्ट नाही आला तर त्याला जबाबदार मी. 1 रुपया लागतो त्याला नाही. भात तापून घरात बनवतोच. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी बायोमध्ये लिंक दिलेली आहे. लिंकवर क्लिक करा आणि मिस्ट्री टॉक्स यूट्यूब चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा.